नमस्कार, मी प्राजक्ता आदली आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक मस्त अशी केकची डिझाईन. यासाठी मी इथे एक केक फिनिशिंग करून घेतलेली आहे किंवा केक फ्रॉस्टिंग करून घेतलेली आहे आणि हा जेलचा केक बनवते मी. तर त्यासाठी मी इथे ब्ल्यू कलरचं जेल बनवून घेतलं आणि ते पायपिंग बॅगमध्ये भरून ड्रिपिंग करून घेत आहे. मला पूर्ण जेल हे केकवर पसरायचं नाही आहे, फक्त साईडची जी पट्टी आहे त्यावरच मला जेल अप्लाय करायचं आहे. ते मी अशा पद्धतीने सगळीकडे सोडून घेते आणि आता स्पॅच्युलाच्या मदतीने मी ते सगळीकडे पसरवून घेणार आहे. अगदी हलकंच फक्त टर्न टेबल हलवणार आहे आणि अशा पद्धतीने मी ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. अगदी अलगद हाताने हे काम करायचं आहे, नाहीतर तुम्ही जर जोरात करायला जाताल तर ही क्रीम बाजूला निघून येईल. आपलं हे ड्रिपिंग झालेलं आहे. आता यावरच मी चॉकलेट गनाश पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं होतं. आता त्याची अशा मी लाईन सोडून घेत आहे सगळी बाजूने, फक्त जेलवरच, आतल्या बाजूला नाही ओढते मी. व्यवस्थित अशा लाईन करून घेतल्यानंतर आता मी इथे एक टूथपिक घेते आणि या टूथपिकने फक्त आतल्या साईडनं रेषा खिचत आहे किंवा आतल्या साईडनं ओढायच्या आहेत, म्हणजे आपली एक छान अशी फ्लावरची डिझाईन तयार होते. आणि त्याच प्रोसेसने सेम बाहेर देखील ओढून घेत आहे. आता मी एक फ्लावर तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे नूरचं R11 नंबरचं नोझल वापरत आहे आणि जे मोठं टोक आहे ते बाहेरच्या साईडला ठेवायचे आणि छोटं टोक आतल्या साईडला ठेवून एक बेस बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटीशी कळी काढायची आणि आपल्याला फक्त पाकळ्या ओढत जायच्यात आणि पहिली पाकळी जिथे संपते त्याच्यानंतर थोडंसं आत घेऊन पुन्हा एकदा बाहेरच्या साईडला खेचायचे, म्हणजे दुसरी पाकळी तयार होते. आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या आकाराचा आपण फ्लावर तयार करून घेऊ शकतो. आणि इथे मी एक कलर स्प्रे घेतलेला आहे पिंक कलरचा आणि त्यांनी स्प्रे करत आहे. काही वेळेला काय होतं, आपण ज्यावेळेस कलर मिक्स करतो व्हिप क्रीममध्ये त्यावेळेस क्रीम ही मेल्ट होते आणि फ्लावर व्यवस्थित येत नाही. त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे की आपण ते डायरेक्ट स्प्रे करूयात आणि फोर्कच्या मदतीने व्यवस्थित असं केकवर ठेवून घेऊयात. अशा पद्धतीने मी 3 फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत आणि ते केकवर देखील ठेवलेले आहेत. आता त्याच सेम नोझलने मी खाली बॉर्डर करून घेत आहे. फक्तच पुढे मागे हात करून बॉर्डर करून घेणार आहे आणि जोपर्यंत आपण केकला खाली बॉर्डर करत नाही तोपर्यंत आपला केक हा छान दिसत नाही. आणि एका पायपिंग बॅगमध्ये मी आता हिरव्या कलरची क्रीम करून घेतलेली आहे आणि त्या नोझल न वापरता मी इथे त्या पायपिंग बॅगला व्ही कट दिलेला आहे पुढच्या साईडला आणि त्याने लीफ तयार करून घेत आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जर नोझल असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता, पण ही सोपी ट्रिक आहे. आणि अशा पद्धतीने आपला केक हा डेकोरेट झालेला आहे. मस्तच. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एक अशाच नव्या व्हिडिओसोबत.